नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे ते एक व्याकरणचा धडा आहे। त्याचं नाव काय आहे? संज्ञा। काय आहे तिचं नाव? संज्ञा। आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, आता आपण पहिले काय बघणार आहे की संज्ञा। संज्ञा हे आहेत काय? काय बघणार आहे की संज्ञा हे आहेत काय? जैसा कि इथे एक तुमच्या समोर प्रश्न आलेला आहे। संज्ञा से आप क्या समजते हैं? संज्ञा यातून तुम्ही काय समजत आहे की संज्ञा जे आहे ते आहेत काय? याबद्दल तुम्ही काय समजत आहे? तर तुम्हाला माहित आहे का संज्ञा काय आहे? कोणी सांगणार का मला? नाही। तर चला मीही सांगते। बघा, किसी व्यक्ति, वस्तु, स्थान या भाव के नाम को संज्ञा कहते हैं। जैसे महात्मा गांधी, डंडा, पोरबंदर, आजादी आदि संज्ञाएं हैं। निम्नलिखित वाक्य को ध्यानपूर्वक पढ़िए। बघा, इथे संज्ञा काय आहे ते तुम्हाला सांगितलेले आहे। कोणताही व्यक्ती, नीट प्रमाणे ऐकून घ्या, कोणताही व्यक्ती, कोणताही वस्तू, कोणताही स्थान किंवा कोणताही भाव, हा भावाचा नाव यांना आपण संज्ञा असंही म्हणतं। काय म्हणतं? यांना आपण संज्ञा असंही म्हणतं। जसे इथे तुम्हाला काही उदाहरण दिलेले आहे, जसे महात्मा गांधी, डंडा, पोरबंदर, आजादी, हा सगळं काय आहे? संज्ञा आहे। आता खालती काही वाक्य दिलेले आहे, ते तुम्ही ध्यानपूर्वक ऐकायचं आहे आणि बघायचं आहे। कळलं की नाही? हो। तर चला बघून घ्या। बघा, इथे काही शब्द तुम्हाला मी दिलेले आहेत। बघा, पहिला प्रश्न, महात्मा गांधी का जन्म पोरबंदर में हुआ था। महात्मा गांधी यांचा जन्म कुठे झालेला होता? पोरबंदर इथे झालेला आहे। दुसरा, वे सत्य और अहिंसा के पुजारी थे। ते सत्य किंवा अहिंसा यांचे पुजारी होते। तीसरा, उनके बदन पर लंगोटी और हाथ में एक डंडा रहता था। त्यांच्या बदनावर म्हणजे त्यांच्या शरीरावर किंवा त्यांच्या देहावर लंगोटी किंवा हातवर एक डंडा राहत होतो। चौथा, उन्होंने भारत की आजादी के लिए कड़ा संघर्ष किया। त्यांनी भारत जे देश आहे त्यांची आजादीसाठी खूपच कडक मेहनत केलेले होते किंवा संघर्ष केलेले होते। पांचवा, उन्हें महात्मा तथा राष्ट्रपिता के नाम से जाना जाता है। त्यांना महात्मा किंवा राष्ट्रपिता या नामातून ते प्रसिद्ध झालेला आहे किंवा या नामातून त्यांना जाणवत आहे, असं इथे सांगितलेले आहे। तर तुमच्या समोर आता मी 5 प्रश्न दिलेले आहे। तर याबद्दल काही शब्द असे आहेत जे त्यांचा नाम किंवा त्यांचा वर केलेले आहेत। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, इथे उपयुक्त वाक्य में जे वाक्य तिथे दिलेले होते त्या वाक्यातून आता आपण इथे बघणार काय आहे की कोणता विशेष नाम आहे किंवा कोणता काय आहे। तर नीट प्रमाणे बघून घ्या। महात्मा गांधी एक विशेष व्यक्ती का नाम है। जेव्हा महात्मा गांधी हा नाम आम्ही घेते तर आमच्या समोर त्यांच्या पोशाख किंवा त्यांचं शरीर कसं आहे, त्यांचं सगळं कसं आहे हे व्यवस्थित आपल्या डोळ्याच्या समोर येत आहेत। तर महात्मा गांधी हा एक विशेष व्यक्तीचा नाव आहे। दूसरा, पोरबंदर तथा भारत स्थान के नाम है। पोरबंदर किंवा भारत हा स्थानाचा नाव आहे। लंगोटी और डंडा वस्तुओं के नाम है। आणि लंगोटी किंवा डंडा हा कोणता नाम है? वस्तू यांचा नाव आहे। आजादी, सत्य और अहिंसा गुणों के तथा महत्व एवं राष्ट्रपिता उपाधियों के नाम है। आणि आजादी किंवा सत्य किंवा अहिंसा किंवा गुण, त्यांचे गुण किंवा ते महात्मा आणि राष्ट्रपिता या उपाधीचा नाव आहे। तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की हा जे शब्द दिला होता त्याप्रमाणे विशेष व्यक्तीचा नाव, विशेष स्थानाचा नाव, विशेष वस्तूचा नाव आणि विशेष गुण काय आहे त्यांच्या आपण इथे माहिती सांगितलेली आहे। कारण की संज्ञा यांच्या परिभाषा कशाप्रमाणे होते, कोणताही व्यक्ती किंवा कोणताही वस्तू यांचा नाव किंवा कोणत्याही स्थानाचा नावाचा भाव आपल्याला प्रकट होते किंवा बोध प्रकट होते त्यांना आपण संज्ञा असंही म्हणतो। तर तुम्हाला माहित झालं का संज्ञा काय आहे? लवकरच लवकर सांगा। हो। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, आता आपण पाहणार आहे संज्ञा यांची प्रकार। काय पाहणार आहे? संज्ञा यांची प्रकार आपण
पाहणार आहे. ते नीटप्रमाणे ऐकून घ्या. संज्ञाचे किती प्रकार आहे? संज्ञाचे 5 प्रकार आहे जे तुमच्या समोर दिलेले आहे. तर संज्ञाची पहिली प्रकार कोणती आहे? संज्ञाचे पहिली प्रकार आहे व्यक्तिवाचक संज्ञा, दुसरी आहे तुमच्या जातीवाचक संज्ञा आणि तिसरी आहे तुमच्या भाववाचक संज्ञा, चौथा द्रव्यवाचक संज्ञा आणि पाचवा तुमचा समूहवाचक संज्ञा. तर याप्रमाणे आपल्याला संज्ञाचे किती प्रकार पाहायचे आहे? संज्ञाचे 5 प्रकार पाहायचा आहे. कोणकोणता आहे? पहिला व्यक्तिवाचक संज्ञा, दुसरा जातीवाचक संज्ञा, तिसरा भाववाचक संज्ञा आणि चौथा तुमच्या द्रव्यवाचक संज्ञा आणि पाचवा समूहवाचक संज्ञा. तर अशा प्रमाणे आपल्याला संज्ञाचा 5 प्रकार दिलेले आहेत. आता आपण पाहणार आहे यांची परिभाषा किंवा काही उदाहरण पाहणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, आता आपण पहिला बघणार आहे व्यक्तिवाचक संज्ञा. काय बघणार आहे? व्यक्तिवाचक संज्ञा. इथे बघा, जो शब्द किंवा जो संज्ञा शब्द किसी विशेष व्यक्ति, विशेष वस्तु या स्थान के नाम का बोध करवाते हैं वे व्यक्तिवाचक संज्ञा कहलाते हैं. जैसे सुभाष चंद्र बोस, महात्मा गांधी आदि व्यक्तिवाचक संज्ञाएं हैं. आता तुम्ही इथे नीटप्रमाणे ऐकून घ्या, कारण की हा संज्ञाची परिभाषा आहे. कळलं? हो. बघा, जे संज्ञा शब्द कोणत्याही विशेष व्यक्ती किंवा कोणत्याही वस्तू, स्थान यांचा नावाचा बोध करून देत आहे त्यांना आपण व्यक्तिवाचक संज्ञा असंही म्हणतो. जसं इथे मी तुम्हाला 2 नाव दिलेले आहे, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी. हा 2 व्यक्तिवाचक संज्ञा आहे. जसं इथे बघा, तुम्हाला काही अजून उदाहरण मी दिलेलं आहे. पहिला सविता पढ़ती है. तर इथे तुम्ही बघणार की सविता हा काय आहे? व्यक्तिवाचक संज्ञा आहे. दुसरा, यह लाल किला है. तर लाल किला एक स्थानाचं नाव आहे जे खूपच प्रसिद्ध आहे. तर इथे लाल किला व्यक्तिवाचक संज्ञा आहे. तिसरा, नेहरूजी प्रथम प्रधानमंत्री थे. तर याबद्दल नेहरूजी, तर यांना व्यक्तिवाचक संज्ञा आपण असंही म्हणतो. कळलं की नाही? लवकर सांगा. हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, उपयुक्त तीनों वाक्यों में सविता और नेहरू जी विशेष व्यक्तियों के नाम है, लाल किला विशेष स्थान का नाम है. ऐसी संज्ञाएं व्यक्तिवाचक संज्ञा कहलाती है. जे आपण वाक्य पाहिलेले आहे त्याबद्दल तुम्ही पाहणार की सविता किंवा नेहरूजी हा एक विशेष व्यक्तीचं नाव आहे आणि याबद्दल जेव्हा तुम्ही लाल किला यांचं नाव ऐकला तर याबद्दल हे एक स्थानाचं नाव आहे आणि असा संज्ञाला आपण व्यक्तिवाचक संज्ञा असंही म्हणतो. कळलं की नाही? हो. तर आता आपण दुसरा पाहणार. बघा, दुसरा तुमच्या समोर आलेला आहे त्यांना आपण म्हणतात जातीवाचक संज्ञा. काय म्हणतात? जातीवाचक संज्ञा. आता हे जातीवाचक संज्ञा काय आहे बघून घ्या. जो संज्ञा शब्द एक ही प्रकार के व्यक्तियों, प्राणियों, वस्तुओं या स्थानों के नाम का बोध कराते हैं उन्हें जातिवाचक संज्ञा कहते हैं. जैसे लड़का, गाय, फूल, गांव आदि जातिवाचक संज्ञा के उदाहरण है. बघा, आता जातिवाचक संज्ञा काय आहे? कोणताही संज्ञा शब्द एक प्रकाराचा व्यक्ती किंवा प्राणी किंवा वस्तू यांच्या स्थानाचा बोध करून देत आहे त्यांना आपण जातिवाचक संज्ञा असंही म्हणतो. जसं इथे लड़का, मुलगा, गाय, फूल, गाव आदी जातिवाचक संज्ञा यांचं उदाहरण आहे. कळलं? हो. जसं इथे बघा वाक्य दिलेलं आहे, सुनार आभूषण बना रहा है. सुनार म्हणजे सुनार आभूषण बना रहा है. दुसरा, शेर जंगल का राजा कहलाता है. तर याप्रमाणे हा दोघंही वाक्य जे तुम्ही नीटप्रमाणे बघून घ्या. आता आपण अजून काय पाहणार आहे बघून घ्या. बघा, इथे उपयुक्त वाक्यातून किंवा उपयुक्त वाक्यों में सुनार शब्द समस्त सुनार जाति के लिए है. कोई सुनार हो सकता है. इसी प्रकार दूसरे वाक्य में कोई शेर हो सकता है. ये दोनों शब्द अपनी संपूर्ण जाति का बोध करा रहे हैं. ऐसी संज्ञा जातिवाचक संज्ञा कहलाती है. उपयुक्त वाक्यातून तुम्ही बघणार की सुनार हा शब्द समस्त सुनार जातींचा बोध करून जात आहे. कोणताही व्यक्ती सुनार होऊन जात आहे. या प्रकारे दुसरा जे वाक्य आहे त्यातून कोणताही शेर होऊन जात आहे. तर हा दोनों जो शब्द है ते आपल्या संपूर्ण जातीचा बोध करून देत आहे. अशी संज्ञाला आपण जातिवाचक संज्ञा असंही म्हणतो. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा,
तिसरा तुमच्या समोर आलेला आहे ते आहे भाववाचक संज्ञा. काय आहे? भाववाचक संज्ञा. बघा, जिन संज्ञा शब्दों से गुण, दोष, धर्म, दशा, व्यापार, चेष्टा या मन के भाव का बोध होता है वे भाववाचक संज्ञा कहलाते हैं. मित्रता, बचपन, दया, बुराई आदी भाववाचक संज्ञा है. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या यांची परिभाषा. ज्या संज्ञा शब्दातून आपल्याला गुण, दोष, धर्म, दशा, व्यापार, चेष्टा हा सगळं मनातून भावाचा बोध करत आहे त्यांना आपण भाववाचक संज्ञा असंही म्हणतं. जसे मित्रता, बचपन, दया, बुराई हा सगळं भाववाचक संज्ञा आहेत. जसं इथे तुम्ही यांचा वाक्य बघणार. पहिला, भावना की वाणी बहुत कठोर है. भावना, त्यांची वाणी खूपच कठोर आहे. दुसरा, गन्नों में मिठास है. तर गन्नो म्हणजे गन्ना आहे त्यामध्ये मिठास आहे. तर इथे बघा, ऊपर दो वाक्य दिए गए है, वरती दोन वाक्य दिले गए है, हे आणि हे. आता अजून यांच्यात बद्दल काय होणार ते आता आपण बघणार आहे. बघा, पहले वाक्य में कठोर या दुसरे वाक्य में मिठास. पहिल्या वाक्यातून कठोर किंवा दुसऱ्या वाक्यातून मिठास. कोणताही वस्तू यांचा दोष या गुण आहे. कोणताही वस्तू त्यांचा दोष किंवा गुण आहेत. ये दोनों शब्द न हो तो व्यक्तिवाचक है और न ही जातिवाचक है. हा दोघं जे शब्द आहेत जे व्यक्तिवाचक पण नाही आहे आणि ना ही जातिवाचक पण आहे. केवल हम इनका अनुभव करते, फक्त हम त्यांचा अनुभव करत आहे. ये शब्द मात्र है, हा शब्द मात्र आहे. ऐसी संज्ञा भाववाचक संज्ञा कहलाती है. अशी जे संज्ञा आहे ते भाववाचक संज्ञा असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, आता आपल्या समोर आलेले आहे द्रव्यवाचक संज्ञा. काय आलेलं आहे? द्रव्यवाचक संज्ञा. बघा, जो संज्ञा शब्द किसी धातु, द्रव्य, पदार्थ या पदार्थ का बोध कराते हैं उन्हें द्रव्यवाचक संज्ञा कहते हैं. कोणताही संज्ञा शब्द कोणताही धातू किंवा द्रव्य किंवा पदार्थ यांचा बोध करून देत आहेत त्यांना आपण द्रव्यवाचक संज्ञा असंही म्हणतं. जसे 2 किलो आटा दीजिए, 2 किलो आटा द्या. यह हार सोने का है, हा जे हार आहे ते सोन्याचा आहे. तिसरा, गाय का दूध कितने रुपये लिटर है, गायचं दूध किती रुपये लिटर आहे. तर याप्रमाणे हा सगळं जे तुम्ही इथे बघते की आटा, सोना आणि दूध हा सगळं द्रव्यवाचक संज्ञा आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आपण बघणार आहे पाचवा काय आहे? समूहवाचक संज्ञा. काय आहे? समूहवाचक संज्ञा. जो संज्ञा शब्द एक ही जाति के व्यक्ति या वस्तुओं के समूह का बोध कराते हैं उन्हें समूहवाचक संज्ञा शब्द कहते हैं. नीट प्रमाणे ऐकून घ्या. ज्या संज्ञा शब्द एकही जाती किंवा व्यक्ती यांच्या वस्तूचा समूहाचा बोध करून देत आहे त्यांना आपण समूहवाचक संज्ञा शब्द असंही म्हणतो. जसे चाबियों का गुच्छा कहाँ है. चाबी म्हणजे चावी यांचा गुच्छा कुठे आहे. तर गुच्छाप्रमाणे तुम्ही बघणार की एकही चावी नाही होणार, खूपच चावी होणार. तर याबद्दल गुच्छा म्हणजे समूह. भारतीय सेना हमारी रक्षा करती है. तर इथे भारतीय सेनाबद्दल खूपच लोक आहे, सैनिक आहे. तर याबद्दल यांना समूहवाचक संज्ञा असंही म्हणतं. वहां कूड़े का ढेर लगा हुआ है. तिथे कूड्याचा ढेर लावलेला आहे. तर याप्रमाणे ढेर म्हणजे समूहवाचक संज्ञा. कळलं की नाही तुम्हाला? कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो व्याकरण यांच्या एक धडा. त्यांचं नाव काय आहे? संज्ञा. तुम्ही नीटप्रमाणे सगळं जे संज्ञा तुम्हाला दिलेली आहे त्यांची परिभाषा, त्यांचं उदाहरण तुम्ही सगळं पहा. कारण की हिंदी भाषातून हा जे व्याकरण आहे त्यांचं खूपच महत्व आहे. व्याकरणबद्दल ही तुम्हाला सगळं माहिती पाहणार आहे की काय कुठे आहे ते, काय कुठे आहे. आणि इथे आपण संज्ञाचे 5 प्रकार पाहिले. त्या 5 प्रकाराचं आपण उदाहरण पण पाहिले, त्यांची परिभाषा पण पाहिले. तर सगळं तुम्हाला नीटप्रमाणे ऐकायचं आहे, त्यांचं उदाहरण बघायचं आहे, नीटप्रमाणे लिहायचं. जेव्हा तुमची काही तुम्हाला असं वाटते की कोणती परिभाषा मला नाही ठाऊक करते किंवा नाही मी समजत आहे तर तुम्हाला मी परत सांगणार आहे की तो नीटप्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा तुम्ही ऐकणार आहे तेव्हा तुम्हाला लवकरच लवकर कळणार आहे किंवा समजणार आहे. तर सर्वश्रेष्ठ जे परिभाषा आहे त्याला बघून घ्या, उदाहरण जे आहे ते बघून घ्या आणि त्यांची परिभाषाबद्दल काय परिवर्तन होऊन जात आहे ते पण बघून घ्या. कारण की जे परिवर्तन तुम्ही बघणार तेव्हाही तुम्हाला माहीत जाणार आहे की याबद्दल या परिवर्तनाचा काय बोध आहे किंवा त्यांचं परिभाषाबद्दल त्यांचं परिवर्तन कशा प्रमाणे होते. कारण की त्यांची
जे प्रश्न किंवा हे होणार ते तुम्हाला तसेच होणार की संज्ञा पैचाणा. कळलं की नाही? हो. धन्यवाद.